5 दिवस बँकिंगची मागणी तातडीने मान्य करण्यात यावी यासाठी देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचे जोरदार आंदोलन. नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज. 5 दिवस बँकिंगची मागणी तातडीने मान्य करण्यात यावी यासाठी देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. याच कारणास्तव सातारा जिल्ह्यातील सर्व बँक कर्मचाऱ्यांनी मोर्चाचे नियोजन केले. या आंदोलनात सातारा जिल्ह्यातील सर्व बँकांमधील सुमारे 200 कर्मचाऱ्यांनी सहभागी होत आपली भूमिका स्पष्ट करत एकजुटीचे दर्शन घडवले. मोर्चादरम्यान घोषणाबाजी करत केंद्रीय अर्थमंत्री, अर्थ मंत्रालय, बँक व्यवस्थापन तसेच सर्व निर्णयक्षम यंत्रणांचे लक्ष वेधले. कर्मचारी कमतरता, वाढता कामाचा ताण, वाढीव जबाबदाऱ्या, परिणामी येणारा मानसिक दबाव यामुळे बँक कर्मचारी तणावाखाली काम करत असल्याचे या मोर्चाच्या माध्यमातून निदर्शनास आणून देण्यात आले. 5 दिवस बँकिंग ही सुविधा नसून बँक कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. शासकीय, निमशासकीय क्षेत्रात 5 दिवसाचा आठवडा लागू केला असताना बँकिंग क्षेत्रच वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याची भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आली. शांततेत पार पडलेल्या या आंदोलनातून कर्मचाऱ्यांची शिस्त, एकजूट आणि गांभीर्य स्पष्ट झाले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनचे क्षेत्रीय सचिव सुहास हेंद्रे, हेमंत नागे, अध्यक्ष सुनील शिंदे, सचिव सागर नेवसे, बँक ऑफ महाराष्ट्र स्टाफ युनियनचे ब्रह्मानंद गुजर, बँक ऑफ इंडियाचे प्रसाद किरपेकर, बँक ऑफ बडोदाचे पंकज घोरपडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांचाही सहभाग होता. आपण वाट बघत होतो गेले 2 वर्ष तरी तो दिवस आज आलेला आहे. डिसेंबर 2023 मध्ये UFU आणि IBA यांनी एक MOU साईन केला की आपल्याला 5 दिवसांचा आठवडा ते देतील म्हणून. तर ते आपल्या 8 मार्च 2024 रोजी झालेल्या बायपार्टेट ॲग्रीमेंटमध्ये ते तत्वतः मान्य केलं गेलं. पण तरी आज आपल्यावर ही वेळ आलेली आहे. कारण का तर तिथनं सुद्धा की टप्प्याटप्प्यानं मिटिंग्स होत गेल्या. प्रत्येक मिटिंगमध्ये फक्त निव्वळ पोकळ आश्वासनं दिली गेली, ज्यामध्ये काहीही फलद्रूप मिळालेलं नाही. त्यामुळे आज आपल्यावर ही स्ट्राईक करायची वेळ आलेली. गेले 22-23 तारखेला 2 दिवस मिटिंग झाल्या, पण त्यातनं पण